श्रियांशीचे आता कापायचे हेअर्स कापणार आहे ना, हेअर वॉश करायचे. तू कापून देतो का केस आणि बोलतो केस कापायचे. केस आता बोललो तुझी परमिशन करतो हमेशा. गाईज मला ना तुमचा भाऊ केस नाही कापून मला होतं सगळी फॅशन कर सगळी कर फक्त केस कापू नको तू. मी बोललेलो आता ती बोलते आता मम्मी पण बोलतात की थोडस तरी कट करणं म्हणजे पातळ जायचं केस. तर आता मम्मीने पण परमिशन दिली आता. आणि तुझं ऐकून पप्पा पण बोलतो कशाला केस कापते. पप्पा माझ्या साईडने बोलतात, मम्मी हिच्या साईडने बोलते आता. हॅलो गायज, कसे आहेत तुम्ही सगळे ओके मध्ये करा. तुमचा भाऊ पण ओके मध्येच आहे. सर रियांशीला घेऊन आलो मी बाहेर, कारण आमची गेली होती लाईटीचं काय काम चालू, दिवसभर लाईट नव्हती आणि मी झोपून गेलो होतो. रियांशीला लागली होती भूक, तर रियांशी मला उठू बी शकत नाही कारण मी थकलो होतो खूप. नाही बोलो इच्छा होती ना उठू. माझ्या बाबूला लागली होती भूक ना, बाबू माझा रुसलाय थोडाच रुसलाय, जास्त नाही. भूक म्हणजे का अशीच लागले का भूक? अशी नाही, तिला आता घरातलं जेवण जात नाहीये. घरातलं म्हणजे इच्छा होत नाही तिला. चपाती खाल्ली होती, एकच चपाती खाल्ली, खाल्लीच नाही. म्हणजे नाश्ता पण केला नव्हता तिने आज काहीच. तिला खूप भूक लागलेली. नंतर तिला बोललो चल, पण दुपार होती ना, ती बोलली नको, थोडा ऊन शांत होते, आणि तेव्हाच मी झोपून गेलो. होतं ना कधी कधी. मग बाबू माझ्यावर खूप प्रेम करते. मला बोलते की नवऱ्याची झोप कशाला बिघडवायची. मग तिला बोलत चल चल, तर मी लगेच कपडे घातले आणि लगेच निघालो. बघू शकता तुम्हाला फेस. चल बोललो आता मी नाही येणार, नंतर मी जाणारच आहे ना आता घरी थोड्या दिवसात. हिला 9 स्टार्ट होईल तर जाईल. तू कोणाला घेऊन जाशील मग कसं भूक लागली होती? मी झोपून राहील. तुला आठवण येईल माझी, तेव्हा बरोबर झोपेत नाही उठशील. मग एवढे गोड बायकोची आठवण नाही ना, माझ्या बाबूची तुम्हाला खूप आठवण आहे ना. माहिती आहे ना, असे सगळे बोलतात की बेबी आल्यावरती ते प्रेम आपल्या. अरे तुमचा भाऊ माहिती ना कसं आहे. तुम्ही आताच कमेंट करता यार तू बायकोला एवढं प्रेम का करतो. अरे मनापासून करतो, आवडती व्यक्तीसोबत लग्न झाले, मग प्रेम तर करणार ना. नंतर सगळं प्रेम बेबीला देणार ना? नाही, असं काहीच नाही, दोघांना करणार प्रेम. ओके, तुझ्यामुळे मला बेबी भेटतोय. सांगा ना हिला, ही 60 वर्षी झाली ना तरी तिला असंच प्रेम करणार. दात अशा झाले तरी मी प्रेम करणार. माझ्या पण होते. चला काय चाललो आम्ही कुठे, ते ब्लॉग बघत राहा. ठीक आहे, चला भेटू आपण पुढे. साऊथ नवीनच झालं काय आमच्या इथं दुकानात, बघू शकता तुम्ही. भारी आहे ना टेस्ट. आज मी घेतली इडली. रियांशीला खायचं होतं मेंदू वडा, सो मी बोललो मी घेतो इडली. नको, अरे तुझी आवड माझी आवड थोडी थोडी सेम आहे ना. बघायचं आता खाऊन घेतो आम्ही. मस्त आहे ना, हॉटेल पण भारीच आहे ना. काय या तुम्ही पण, तुम्हाला कसं वाटतं तुम्ही पण सांगा. सेल्फ सर्व्हिस आहे फक्त. कुपन घ्यायचं, बायकोला बसवायचं इकडं, नवऱ्याने जायचं पुढं ना, खायचं राईट ना. चला काय खाऊन घेतो. श्रियांशीचे आता कापायचे हेअर्स कापणार आहे ना, हेअर वॉश करायचे. तू कापून देतो का केस आणि बोलतो केस कापायचे. केस आता बोललो तुझी परमिशन करतो हमेशा. गाईज मला ना तुमचा भाऊ केस नाही कापून मला होतं सगळी फॅशन कर सगळी कर फक्त केस कापू नको तू. मी बोललेलो, आता ती बोलते आता मम्मी पण बोलतात की थोडस तरी कट करणं म्हणजे पातळ जायचं केस. तर आता मम्मीने पण परमिशन दिला आता. आणि तुझं ऐकून पप्पा पण बोलतो कशाला केस कापते. पप्पा माझ्या साईडने बोलतात, मम्मी हिच्या साईडने बोलते आता. म्हणजे आता हेअर वॉश करायचंच आहे ना, कारण की मी हेअर वॉश करते घरी ना, पण मला असं वाटतं की तरी पण ना नीट सगळं निघालं नाही असं वाटतं. त्याच्यामुळे मी चालले आता सलूनमध्ये हेअर वॉश करणार आणि बघू क्लीनअप केलं तर करेन टाइम भेटला तर थकून जर हेअर वॉश करताना तर बसून तर राहायचंय. आणि मला बोलते त्याच्या आधी बोलते मला गन्नाचा ज्यूस फास. आम्ही गन्नाचा ज्यूस प्यायला आलो इथं. आणि दॅन मग बोलतो इथं बसायला लागेल ना अर्धा 1 तास. आता कशी बोलली ना, हेअर कट करणार, क्लीनअप केला तर करणार. म्हणजे मी तर बोललो नको करू, आता सध्या गरज नाहीये. मला ब्लॅकेट्स लय यायला लागले आता, माहितीये का, जास्त नाही कमी का. तुला तर नाही दिसत कधीच, काय असंच करतो. किती भारी दिसतो बोलो, ग्लो आला. मागाशीच बोललो तुला मी मेंदूवडा खाताना. चल बघू, दीदीला विचारू. आपली दीदी आहे ना तिकडे, छोटा बाबू पितो. पी नको. सो मित्रांनो, आपण आलो आता सलूनमध्ये, बिकॉज
रियांशीची अपॉइंटमेंट घेतली होती. सो तर रियांशी पहिलं आपण लेंथ चेक करणार होतो. पण त्याच्या आधी तो दादा म्हटला की पहिलं तिचे हेअर वॉश करून घेऊ. हेअर वॉश केल्याच्यानंतर ते जेवढं काय डस्ट बिस्ट असतं ते निघून जातं आणि त्यांना कटिंग करणं खूप इझी जातं. आणि खरं गोष्ट तर बोलायला गेलं तर प्रेग्नन्सीमध्ये रियांशचे हेअर वॉश आम्ही इथंच करत होतो. कारण त्याला म्हणजे असं रेग्युलर ना वीकली 15 दिवसामध्ये आम्ही येत होतो. इथं शॅम्पूला प्रॉपरली वॉश केलं तिला बरं वाटत होतं आणि थोडं डोकं तर दुखतंच ना आपलं. सो असं वॉश बिश केलं बाहेर तर तिला बरं वाटत होतं. सो आता हिचे हेअर वॉश करतात येते. करून झाल्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवतो, ठीक आहे. अँड फॅमिली इकडचं इंटेरियर खूप भारी, आम्हाला इंटेरियर खूप आवडतो आणि सो रियांशीला पण इथं बेटर फील होतं. आणि खरंच तुम्ही पण आले नाही इथं तर तुम्हाला पण नक्की आवडलं असेल. सो रियांशीचे हेअर वॉश करून झालं आहे. नंतर आता हेअर कटिंगची तयारी चालू आहे तिची. सो मी सगळं तुम्हाला दाखवतो, रियांशीचं अपडेट देतो मी तुम्हाला. सो कारण खूप लोक म्हणतात की तुमचे ब्लॉग खूप छोटे असतात. सो आता मी जेवढं जमेल मी तेवढं रियांशीचे टेक्स्ट दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. सो तुम्ही ब्लॉग एन्जॉय करत राहा असंच. काप काप सांगले एवढंच कापणार आहे खालचे एवढं होतं ना काय जे स्मूथनिंगचे आहेत ना ते कट करूया कारण ते अर्थ नाही राहणार, लेयर्स वगैरे नाही दिसणार. चालेल चालेल ठीक आहे. जास्त कमी नाही दिसणार ना म्हणजे लेंथ अशी. नाही म्हणजे लेंथ तीच राहील. आपण जे स्मूथनिंगचे हेअर कट केले ना साधारणतः हे तुमचे स्मूथनिंगचेच आहे. हां एवढे कट होतील ना, बस झालं. त्याच्यात लेयर्स वगैरे दिसून येते. ते दादानी पण सांगितलं की पातळ केस आपण ते कट करू. कारण खरं सांगू नका तर मला रियांशीचे केस आपल्याला आवडतच नाही. बिकॉज जेव्हापासून आमचं लग्न झालं तिला मी परमिशन कधीच दिली नाही की तू हेअर कट कर. मी बोलायचं तुला तो लाँग हेअरमध्ये सुंदर दिसतं आणि मला खरंच रियांशी लाँग हेअर खूप आवडत होते. पण तरी नंतर खूप रिक्वेस्ट केल्यानंतर मग मी विचार केला की राहू दे चल तिची इच्छाने केस कापायची. आणि आता डिलेवरीमध्ये तर तिचं मी ऐकलं पाहिजे आणि तिला हेअर सांभाळता येतील की नाही त्या गोष्टीसाठी मी बोललो चल ठीक आहे कट कर, पण जेवढे गरज आहे तेवढेच कट कर. तू जास्त हेअर कट नको करू कारण मला नाही आवडत ती गोष्ट. आता माहिती नाही का बट मला रियांशीचे हेअर कट केलेले आवडत नाही. त्याच्यामुळे मी तिला नाही म्हणत होतो. नंतर दादानी पण सांगितलं की ते जे पातळ केस आहे त्याच्यामुळे ग्रोथ पण होणार नाही नीट तिची. सो आपण ते कट करू. मग खूप डिस्कस केल्याच्यानंतर सो आम्ही ॲग्री झालो त्या गोष्टीसाठी. आणि आता रियांशीचा न्यू लुक तुम्हाला कसा वाटणार तुम्ही नक्की पूर्ण पुढे बघा. रियांशी खरं सांगून रियांशी खूप घाबरत होती कारण रियांशीला वाटत होतं की मला राग आला आहे. पण मी तसं दाखवत होतो की मला राग येतो आहे. बट मला मनापासून छान वाटत होतं की तिला असं वाटत होतं की यार विक्रांतला आवडत आणि मी कसं कट करू. सो ते एक असतं ना केअरिंग, भीती नाही तिला केअरिंग म्हणतात. म्हणजे कसं तिला वाटतं यार आपल्या नवऱ्याला आवडत नाही ती गोष्ट आणि मी करते आणि त्यांनी मला परमिशनसुद्धा दिली. सो त्याला माझ्यावरती किती प्रेम आहे आणि मला पण असं वाटत होतं तिला माझ्यावरती किती प्रेम आहे. सो नंतर मलासुद्धा छान वाटलं की ती हेअर कट करते. मी म्हणजे ते छोट्या बाळासारखे बसलेली होते इथं. चला गॅस मग रियांशीचा लुक बघा. ओके सो फॅमिली रियांशीचा फायनल लुक झालेला आहे. खूप हॅपी दिसते ती आणि मलासुद्धा बरं वाटतं. तिची फेसची स्माईल बघा ना तुम्ही केवढी भारी आहे. सो मला खूप आवडलं केस तिचे. सो गॅस तुम्हाला कसे वाटतं केस नक्की सांगा, ठीक आहे. केस कापायला खूप उशीर झाला आणि रात्रसुद्धा झाली होती. तिला बोललो काहीतरी नाश्ता करून घे कारण घरी गेल्यावर तिला काही जेवणार नाही ती. त्याच्यामुळं आम्ही इथं थांबलो आणि तिला बोललो खा मोमोज खा. नाहीच म्हणत होती ती पण मी तिला बोललो की थोडं खातो. जास्त खातच नाही ती. म्हणजे तुम्ही बोलला की ती बाहेरचं खातच असतं पण ती क्रेविंग टाईप असतं. वाटतं जरा तरी खाल्लं पाहिजे. आणि मला पण छान वाटतं की आपल्या बायकोने
आपल्यासोबत 2 घास खाल्लेले. सो खाते ती कशी झालं असते बघा ते केसांमुळं. तिची इच्छा होती, मी तर बोलू नको कापू, पण तिची इच्छा होती कापायची तर केली पूर्ण. खाचं नंतर रियांशी बोलेल तुमच्याशी, कारण मला आता जायचं बाहेरला, सोडतो येतं इथेच. काहीच मोमोज खाऊन झाले आणि छोटा बाबू मागतो आता बदाम शेक. तर बदाम शेक पिझ्झा खा खा खा, दिवस आहे तुझे खायचे. भात लागते, माझा फेवरेट आहे. खा तू खा, अर्धच पिशील नंतर मला देशील, मला माहिती आहे. पूर्ण बी आता येते. चला चला गाईज, भेटू आपण नंतर, ठीक आहे. तर हे गाईज आता आपण आलेलो आहोत घरी. घरी आल्याच्या नंतरला विक्रांतला मी जेवायला वगैरे दिलं. त्याच्यानंतर मग विक्रांत गेले त्यांच्या कामावरती. सो त्याच्यानंतर मला तुमच्यासोबत बोलायचं होतं, तर मी म्हटलं बोलेन. तर आता वेळ भेटला तर मी बोलते तुमच्यासोबत. तर तुम्ही बघितलं आजच्या ब्लॉगमध्ये की मी आज काय केलं. ॲक्च्युली मी हेअरकट केला. तर म्हणजे खूप दिवस, म्हणजे मला वाटते जसं लग्न झालं तेव्हापासून मी हेअरकट केलाच नव्हता. आधी माझी केस एवढी होती, जेव्हा स्कूलला असताना कॉलेजला असताना एवढी होती, आणि त्याच्यानंतरला एवढी म्हणजे वाढली. त्याच्यानंतर मी हेअरकट केलाच नव्हता. विक्रांतला माझा लॉंग हेअर खूप जास्त आवडतो, खूप म्हणजे खूप, तर तो करून मला देतच नव्हता. बट आता तुम्हाला तर माहिती आहे प्रेग्नेन्सीमध्ये आपल्यामध्ये खूप सारे चेंजेस होतात आपल्या बॉडीमध्ये. तर आणि आपल्या कसं टॅबलेट वगैरे चालू असतं, त्याच्यामुळे हेअरफॉल तर होतो प्रेग्नेन्सीमध्ये. तर माझं हेअरफॉल खूप व्हायचं, आणि माझी जी लेंथ आहे ना केसांची इथून, ती पूर्ण आहे ना अशी, ह्याच्या खालून जी लेंथ होती ती पूर्ण अशी पातळ झाली होती. कारण की अशी केस धुतली तर माझी केस तर खूप जायची, पण म्हणजे मध्ये ती बंद झालेली जायची, परत चालू झाली जाण्यासाठी, आणि अशी खूप पातळ झाली होती. तर सो घरातले पण मग बोलत होते, म्हणजे सासूबाई पण बोलल्या की तिला केस कापू दे, दीदी पण बोलली, सगळे बोलले. तर मी पण मग माझी पण इच्छा झाली की नाही बाबा कापायला पाहिजे केस, कारण की ॲक्च्युली थोडे केस आपण कापायलाच पाहिजे, कारण की कसं आहे ना, मग न्यू ग्रोथ चांगली होते आपली. तर विक्रांत मला नाहीच बोलवता हेअरकट करण्यासाठी. तर मग मी बोलली मला हेअर वॉश पण करायचं आहे, तर चल जाऊया. मग तिथं माझ्या समोरच होता विक्रांत बसलेला. तर मग त्या सलून मला दादाने सांगितलं की हे बघा, हे केस आता आहेत ना, काही उपयोग नाहीत खाली ठेवून असे हे, तर ह्याला कट केलं तर त्याची ग्रोथ पण चांगली होईल आणि केस म्हणजे हेल्दी राहतील. बिकॉज त्यांच्या टॅबलेट पण चालू आहेत ना प्रेग्नेन्सीचे, त्याच्यामुळे मग काही काहींचं हेअरफॉल होतो, काही काहींचं नाही होत बोलतो, पण ज्या मोस्ट ऑफ लेडीज आहेत 80-90% त्यांचा हेअरफॉल होतच होतो प्रेग्नेन्सीमध्ये, आणि केस पातळ पण होतात. तर माझ्या बाबतीत तसंच झालं, म्हणून मी हा हेअरकट केला. तर विक्रांत थोडासा नर्वसच आहे, कारण की तो बोलते की मला नाही आवडत तू केस कापलेली. तो मला बोलतो तू हर एक गोष्टीची फॅशन कर, तुला जे करायचं ते तू कर. मला तो सगळी फॅशन करून देतो, जसे कपडे घाल, कुठली साडी घालायची, कसं मेकअप करायचे, काही कर, फक्त एवढंच की हेअरकट कधी करू नको. तर सो मी विक्रांतची खूप परमिशन घेतल्यानंतर विक्रांत मला घेऊन गेला, स्वतः समोर बसून राहिला, आणि मग माझा हेअरकट झाला आहे. कारण की त्याचं माझ्या केसांवरती जास्त प्रेम आहे. ऑब्व्हियसली काही असतं असे की त्यांना असं वाटतं की आपल्या बायकोची केस पण खूप छान आहे, ती नको कट करायला, असं असतं. तर मला तर खूप आवडलं जास्त, पण थोडंसं वाटतं पण असं की विक्रांतला, म्हणजे विक्रांत बोलतो की केस वाढली होती ना मस्त. तर म्हटलं ठीक आहे ना, वाढतील ना, फक्त नको असलेलीच केस कट केलीत ना. मग हा हेअरकट केला. तर तुम्ही सांगा मला कमेंट करून तुम्हाला कसं वाटतं हा हेअरकट. आणि घरी आल्याच्या नंतरला पण मला थोडं कसं तरीच वाटलं, असं वाटलं मोगेच केला, पण काय नाही. घरातले पण बोलले की काय नाही, चांगलं वाटतंय. सासूबाई पण बोलल्या की मस्त हेअरकट केलं, छान वाटतं. आता बघ केस कशी छान वाटतं. तर केस पूर्ण हे झाली होती. तुम्ही तर बघितलं ना सलूनमध्ये, हे बघा अशा प्रकारे हेअरकट केलं हा. आणि तशी पण हेअरला ग्रोथ आहे, म्हणजे होणार वाढ माझ्या केसांची, फक्त एवढंच किती पातळ होते. आता माहीत नाही मला की डिलिव्हरीच्या नंतर माझे केस अजून जात आहेत की ग्रोथ होते की काय, शाईन येते केसांमध्ये, ते पण माहीत नाही, कारण प्रत्येकाचे सिम्पटम्स वेगळे असतात. सो त्याच्यामुळे बघू आपण नंतरला काय होते. आणि तुम्हाला तर माहिती आहे आता लवकरच आपला 9 मंथ पण लागतोय. तर आता मी विक्रांतजवळ नाही थांबणार आहे, मी घरी जाणार आहे माझ्या माहेरी. तर सो मला विक्रांत पण काहीच बोलत नाही, कारण की विक्रांतला आता खूप कसं तरी वाटते मी जाणार आहे. तर मी आता काही बोलत नाही या ब्लॉगमध्ये, कारण की अजून आपल्याकडे आहे थोडासा वेळ. तर तोपर्यंत इथले ब्लॉग्स करू आपण कंटिन्यू. नंतरला मग माझे माहेरचेच ब्लॉग असतील घरचे, जसे मी जाईल तिथून ते डिलिव्हरी होईपर्यंतचे ब्लॉग तिथलेच असतील पूर्ण.
तुम्ही कंटिन्यू राहा आणि आपल्या चॅनलला तुम्ही असं खूप सारं प्रेम द्या. इथपर्यंत दिलं प्रेम, अजूनपर्यंत तुम्ही प्रेम द्या आपल्या चॅनलला. आणि थँक्यू सो मच गाईज. बाय, गुड नाईट. चला आता मी पण आराम करते. जेव्हा विक्रांत येईल तेव्हा बघू आपण. चल तोपर्यंत टाटा, बाय बाय, लव यू गाईज, मिस यू.